आम्ही 23 सिनियर सिटीजन मुंबईहून अयोध्याच्या दर्शनाला गेलो होतो आणि येताना आम्हाला स्पाइस जेटची तिकीटं मिळाली आणि त्यांनी आयत्या वेळेला आधी लेट आहे म्हणून सांगितलं आणि नंतर सरळ कॅन्सल केली. पण त्यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी खूप मदत करून आम्हाला आता मुंबईत पोचवलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आम्ही 2 वाजल्यापासून एअरपोर्टवर होतो रात्री 12 वाजेपर्यंत. त्या लोकांनी स्पाइस जेटवर काही मदत केली नाही, काही सांगितलं नाही. आम्हाला फक्त तिथे बडबडत ठेवलं. खूप लोकांना त्रास झाला, BP शूट झाले आणि आमच्या ऑर्गनायझरने आम्हाला खूप मॉरल सपोर्ट केला. अयोध्येचं दर्शन खूपच छान झालं. आमच्या टूर लीडरने आम्हाला खूपच छान VIPच्या मदतीने अगदी लल्लाच्या पायाशीच दर्शन दिलं. पण नंतर जेव्हा आम्ही हॉटेलवर परत आलो आणि दुसऱ्या दिवशी उठलो मुंबईला परत येण्यासाठी, तर स्पाइस जेट कॅन्सल झालं असं आम्हाला कळवणार नाही. आधी सांगितलं की लेट झालेलं आहे तुम्ही, त्याप्रमाणे आम्ही गेलो ह्याच्यावर कशावर एअरपोर्टवर. पण काय एअरपोर्टवर पोचल्यावर त्यांनी काय केलं की बाकीच्या लोकांना स्पाइस जेटवाल्यांना अलाव नाही केलं आतमध्ये जायला आणि आम्ही गेलो आतमध्ये. आम्हाला सांगतात की आता स्पाइस जेट कॅन्सल झालेलं आहे. खूप त्रास झाला आम्हाला, मनस्ताप झाला. आमचे 2 सिनियर सिटीजन्स आजारी पडले, त्यांचे BP शूट झालं बिकॉज दे वेर एजेड आणि खूप खूप त्रास झाला. रिफंड आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला फक्त रिफंड देतो आणि तुम्ही जा, पुढची सगळी व्यवस्था तुम्ही करा. आम्ही सिनियर सिटीजन काय करू शकतो? अयोध्या ही नवीन आमच्यासाठी, आम्हाला तिथलं काहीच माहिती नाही, त्यामुळे आम्हाला काहीच समजत नव्हतं. म्हणून आमच्या लीडरने सगळीकडे फोन करून आणि तुमच्या मदतीने आम्ही आज ह्या बॉम्बेमध्ये आलो आहोत. हॅलो. आणि एअरपोर्टवर लाईट बंद केले, AC बंद केलं, शिवाय चार्जिंग बंद करून टाकलं. चहा पाणी नाही, काही नाही. दुपारपासून दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12पर्यंत आम्ही एअरपोर्टवर ओरडा हल्ला बोल चाललेला असताना तिकडे आम्ही होतो. आम्ही सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळे हां आम्हाला भयंकर मनस्ताप दिला आहे. तर ते आता आमच्या मॅडम सुषमा मॅडम आणि चंदा मॅडम यांच्यामुळे आज आम्ही घरी पोचलो. नमस्कार. नाही आणि अत्यंत आनंद होतो की आम्ही आमच्या घरी मुंबईत आल्यासारखं, म्हणजे आम्ही अगदी सुखरूप आलेले आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आमचे खूप खूप आभार. जय श्रीराम. 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 जय श्रीराम.